तुम्हा सर्वांना एक कॉन्सेप्ट माहिती आहे का? जसं कृष्णाला त्याची आई देविकी होती, त्याच्यानंतर यशोदाजवळ त्यांनी पालन पोषण झालं, तर त्याचप्रमाणे तुमचं साकार पण तेच काम करतंय. तुम्ही साकार म्हणजे देवकी असणार आहे आणि जे पालक असणार आहे ते यशोदा असणार आहे, राईट? हॅलो, वेलकम ऑन MGM 90.8 FM. मी आहे मनीषा तुमच्या सोबत आणि सध्या माझ्यासोबत आहे साकार सोसायटी फॉर अडॉप्शन यांची पुणे मेंबर्स. नमस्ते मॅम. नमस्ते. तर सर्वात पहिली मॅम सगळ्यांचे एक एक वेळेस इंट्रोडक्शन, स्टार्टिंग फ्रॉम यू. येस. मी डॉक्टर नीलिमा पांडे, साकारच्या स्थापनेपासूनच या कारशी जोडलेली आहे. ओके. मी सुचित्रा देशपांडे, मी साकारची सचिव म्हणून गेली 10 वर्ष काम करते. ग्रेट मॅम. मी राधिका मुळे, मी साकारची ट्रेजरर आहे आणि मी 20 वर्षापासून काम करते. मी माधुरी शब्दे, मी साकारचे CC युनिट बघते आहे, मी पण 10 वर्षापासून काम करते. ग्रेट मॅम. आणि ही जेव्हा साकारची सुरुवात झाली होती तेव्हा असं तुम्ही जेव्हा एंटर झालं होतं, पार्टिसिपेट केलं होतं, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काय होतं? एक एक जण कोण स्टार्ट करेल? येस मॅम. ऍक्च्युली असं होतं की ही जी सुरुवात झाली ती 1993 सप्टेंबरमध्ये एक पुण्याला परिषद होती, ज्याच्यामध्ये अनिवासी सेवांच्या बाबतीतलं तिथे चर्चासत्र ते आयोजित केलेलं होतं आणि तिथे काही मुंबई पुण्याच्या पण संस्था सहभागी झालेल्या होत्या. त्यात असं लक्षात आलंय की मराठवाड्यामध्ये अशा प्रकारच्या सेवा अजूनही अद्याप सुरू झालेली नाही. म्हणजे हा 30 वर्षापूर्वीचा काळ मी सांगते. अच्छा. आणि अशा ज्या वेळेला पालकांना ज्यांना दत्तक घ्यायची इच्छा असते ते आणि ज्यांना जे आपल्या स्वतःच्याच मुलांचा सांभाळ करू शकत नाही ते सुद्धा पालकांना जर त्यांचा परित्याग करायचे त्यांच्या बाळांचा, तर त्यांना मुंबई पुण्याकडच्या संस्थांकडे धाव घ्यावी लागते. आणि म्हणून मग त्या परिसंवादात सहभागी असलेल्या इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ अडॉप्शन अँड चाइल्ड वेलफेअर या मुंबई स्थित संस्थेने एक प्रस्ताव असा मांडला की या अशा प्रकारचं कार्य मराठवाड्यात सुरू व्हावं, जेणेकरून ही जी काही बाळांना तिकडे घेऊन जावं लागतं किंवा इकडून इकडची पालकांना सुद्धा तिकडे जावं लागतं बाळ घेण्यासाठी दत्तक, तर हे थांबेल आणि इथल्या आपल्या मराठवाड्यासारख्या भागामध्ये अशा प्रकारची सेवा ही सुरू होऊ शकेल असं. आणि मग त्यावेळेला जे कोणी समाजाचं आम्ही काही देणं लागतो या भावनेने प्रेरित झालेला एक समूह होता, ज्याच्यामध्ये डॉक्टर सविता पानट ह्या होत्या, मी स्वतः सुद्धा होते. आता मी साकारची अध्यक्ष आहे. आणि त्यावेळेला डॉक्टर महसावजी, डॉक्टर श्रॉफ हे सगळे होते. आणि मग असं लक्षात आलं की आपण हे कार्य सुरू करू शकतो. म्हणून 94 पासून खरं तर आम्ही या कार्याला सुरुवात केली. आणि साकार म्हणजे खरं तर आईबाबांचं स्वप्न होण्यासाठी जी साकार करते ती म्हणजे साकार. ग्रेट मॅम. हे नाव कुठून सुचलं होतं? हे नाव असं की एक लक्षात येतं की स्वप्न साकार करणारं असं म्हणून. आणि मुळात ती मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची एकही संस्था नसल्यामुळे आपण काहीतरी नव्याने ही सुरू करतो आहे. म्हणजे एक समाजाचं सुद्धा हे एक दत्तक इच्छुक पालकांचं सुद्धा हे जे स्वप्न आहे ते साकार करण्याची आपल्याला संधी मिळते आहे. एक्झॅक्टली. हे पण एक आलं. आणि हे जरी मराठीत आम्ही असलं तरी पण आमच्या हेही लक्षात आलं की ह्याच्यातून बरोबर त्याचा अर्थबोध होतोय. मराठीत त्याला SAKAR सोसायटी फॉर अडॉप्शन अवेअरनेस अँड नॉलेज अँड रिसोर्स. ओके. हा म्हणजे याचा लॉंग फॉर्म लॉंग फॉर्म हा आहे. आणि त्या लॉंग फॉर्मचा अर्थ ऍक्च्युअली असा आहे की दत्तक विधान हे कायदेशीर पूर्ण करण्यासाठी त्याची जनजागृती करणारी साकार हे एक संसाधन आहे, रिसोर्स. येस. आणि म्हणून सुद्धा त्या अर्थाने सुद्धा आमची ही वाटचाल त्या काळी सुरू झाली. ग्रेट मॅम. म्हणजे तुम्ही स्वतःचं स्वप्न आणि दुसऱ्यांचं स्वप्न सुद्धा साकार करताय. आणि त्यासोबत या साकारचे उद्दिष्ट काय मॅम?
हा, साकारचं उद्दिष्ट आम्ही खरं महिला आणि बालकांचा विकास करण्याचं काम करतो. या निमित्ताने आम्ही साकार संस्थेत येणारी निराधार बालकं, निराश्रित असतात, त्यांचं संगोपन करतो आणि या मुलांना दत्तक विधान प्रक्रियेद्वारे कायदेशीररित्या पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर मिळवून देतो. तसंच अशी जास्तीत जास्त मुलं दत्तक जातील याकरता समाजात जनजागृती करणं आवश्यक असतं. आणि नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय जनजागृती महिना म्हणून ओळखला जातो. या निमित्त पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमाद्वारे समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसंच आमच्या संस्थेत 0 ते 6 वर्षापर्यंतचं मूल राहू शकतात. या काळात त्याचे पुनर्वसन न झाल्यास ते दुसऱ्या संस्थेत जातात. अशा वेळी त्यांना घर मिळावं म्हणून आम्ही त्यांच्या दत्तक विधान प्रक्रियेसाठी प्रयत्नशील असतो. ओके. हा, तसंच दत्तक विधान प्रक्रियेअंतर्गत कधी कधी मोठ्या बालकांच्या व आई वडिलांना समुपदेशनाची गरज असते. ती सुद्धा संस्थेतर्फे या आई बाबांना समुपदेशन केलं जातं. दत्तक विधान करताना कुठल्याही जातीचा आणि धर्माचा विचार केला जात नाही. तसंच दत्तक विधानाद्वारे भारतात व भारताबाहेर दत्तक विधान प्रक्रियेत बालकाला स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. खूप इम्पॉर्टंट उद्दिष्ट होते हे. थँक्यू सो मच मॅम. आणि त्यासोबत त्याची ऍडमिशन प्रोसेस काय असते? ऍडमिशन प्रोसेस म्हणजे नॉर्मली आमच्याकडे जी बाळं येतात ती CWC ही जी आहे चाइल्ड वेलफेअर कमिटी त्याच्या थ्रूच आमच्याकडे येत असतात. त्याच्यामध्ये आमच्याकडे 3 प्रकारांनी बाळं येतात. एक तर जैविक पालकांनी हक्क सोडलेली असतात, दुसरे असतात पोलिसांमार्फत सापडलेले बाळं, आणि तिसरं असतं तात्पुरतं निवारासाठी. मग ही बाळं काही कालावधीसाठी आमच्याकडे असतात. प्रत्येक बाळाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. आणि जेव्हा त्यांचा कालावधी संपतो त्याच्यानंतर ते CWC द्वारे फ्री फॉर अडॉप्शन असं होतं आणि त्यानंतर त्यांना कारा पोर्टलवरती आम्ही अपलोड केला जातो. आणि जेव्हा ही बाळं संस्थेत येतात तेव्हा त्यांना आम्ही वैद्यकीय, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक अशा प्रकारची सगळी सुविधा आम्ही त्यांना पुरवतो. ओके. यासोबत काही ऍडिशनल? आणखीन हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असतो तो पालकांचा असतो. जसं इकडे बाळं आमच्याकडे येतात तसं ज्या पालकांना अडॉप्ट करायचं असतं त्या पालकांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं. तेही कारा पोर्टलवरती त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन झाल्यावरती पार्ट संस्थेचा येतो की संस्थेला त्यांच्या घरी जाऊन त्यांची होम स्टडी करावी लागते. होम स्टडीमध्ये त्यांना काही थोडक्यात कागदपत्र असतात की जे जसं आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचं इन्कम टॅक्स असे हे कागदपत्र लागतात. आणि तुमचं घर कुठे आहे, कसं आहे, तुमची मानसिक तयारी आहे का, तुमचं म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट आहे का, हे सुद्धा सगळं पाहून त्यांचं पुन्हा काउन्सिलिंग सेशन घ्यावे लागतात. ऑलराईट. आणि आणखीन एक तिसरा पार्ट असतो की जिथे बालक आणि पालक एकत्र येतात. जसं पालकांचा नंबर लागल्यावर त्यांना त्यांच्या प्राधान्याप्रमाणे त्यांना बाळाचा फोटो पोर्टलवर दिसतो काराच्या साईटवर. आणि त्यानंतर 1 महिन्याचा पिरियड मध्ये संस्थेला कायदेशीररित्या दत्तक प्रक्रिया सुरू होते. येस. आणि फोस्टर केअर एग्रीमेंट, पिटिशन, व्हेरिफिकेशन, कोर्ट ऑर्डर आणि बर्थ सर्टिफिकेट ही सगळी प्रोसिजर म्हणजे पूर्ण दत्तक प्रक्रिया पूर्ण प्रोसेस येते. थँक्यू सो मच मॅम. आणि त्यासोबत तुमचं साकार जे आहे त्याच्यात वेगवेगळे कोणते प्रोजेक्ट सुरू असतात? दत्तक विधानाचं काम करताना आमच्या असं लक्षात आलं की आमच्याकडे जी मुलं येतात म्हणजे ज्यांनी सोडलेली मुलं असतात ती कुमारवयीन मुलींची मुलं असतात. आणि ते पण त्यांना अज्ञानामुळे झालेली हे आमच्या बऱ्याच वेळेला लक्षात आलं की त्यांना लक्षातच येत नाही की हे काय चूक काय बरोबर. म्हणून मग आम्ही हा क्षितिज नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला. त्यामध्ये आम्ही कुमारवयीन मुलींसाठी त्यांच्या वयामध्ये म्हणजे 12-13 वर्षाच्या नंतर त्यांच्या शरीरामध्ये काय बदल होतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय त्यांची भावनामध्ये काय फरक होतात आणि मग त्यांना काय अडचणी येतात, मग त्याचं कसं नियोजन करायचं ह्याच्यासाठी आम्ही हा क्षितिज प्रकल्प सुरू केला. शाळांमध्ये जाऊन आजपर्यंत आम्ही जवळपास 3 लाखपेक्षा जास्त मुलांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आता आम्ही मुलांबरोबर त्यांची पालक
आणि शिक्षक ह्या सगळ्यांसाठी आम्ही हा क्षितिज प्रकल्प राबवतो शाळांमध्ये आणि आम्हाला त्याचा उत्तम प्रतिसाद मिळतो. तसंच हेच काम करत असताना आम्हाला हेही लक्षात आलं की काही मुलांना फक्त म्हणजे त्यांना बुद्धी कमी असते म्हणून त्यांना शिक्षणात अडचण येत नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून त्यांना शिक्षणात अडचण येते, म्हणजे अध्ययन अक्षमता असं म्हणतात त्याला. तर त्याच्यासाठी पण आपण काम करायला पाहिजे हे आमच्या लक्षात आलं. मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आम्ही हे म्हणजे ठरवलं. आणि कारण रेमेडियल कोचिंगला खर्च येतो बराचसा, पण मग साकार संस्थेने स्वतःच्या ह्याच्यावर ह्या मुलांसाठी आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे काम केलं आणि गेली 5 वर्ष आम्ही ह्यामध्ये पण काम करतोय आणि तेही चांगला म्हणजे त्याला प्रतिसाद मिळतोय आणि मुलांना त्याचा खूप फायदा होतोय. आणि यावर्षी म्हणजे 3रा प्रकल्प आमचा असा आहे की अंकुर म्हणून जो आम्ही याच वर्षी सुरू केलाय. आम्ही विचार केला की आम्ही महिला व बालविकाससाठी आमचं उद्दिष्टच मेन आहे की महिला व बालविकास. तर मग पुढची पिढी म्हणजे भविष्य आपलं कोण मुलं आहेत आणि पर्यावरण आज अगदी ऐरणीवरचा विषय आहे. तर मग आम्ही म्हटलं की पर्यावरणावर पण आपण काम करायला पाहिजे. मग तिथे आम्ही फक्त मुलांनाच म्हणजे समोर डोळ्यासमोर ठेवलं की त्यांना जर आपण सांगितलं भविष्याबद्दल तर त्यांना ते पटकन पटेल. मग आम्ही शाळेमध्ये जाऊन यावर्षी पहिल्यांदाच गुरुकुल ऑलिम्पियड शाळा आहे तिथे आम्ही गेलो आणि त्यांना मग आम्ही त्यांच्या टीचर्सना हे सांगितलं की आम्ही असं सीड बॉल्स देऊ इच्छितो आणि सगळ्या मुलांना सीड बॉल्स ह्याच्यासाठी की रोपं देणं आणि ते कॅरी करणं आणि मुलांना घरी घेऊन जाणं आणि लावणं हे अवघड असतं आणि मोठी झाडं लावणं जास्त गरजेचं आहे शोची झाडं लावण्यापेक्षा. म्हणजे कडुनिंब म्हणा, वड म्हणा, पिंपळ म्हणा. मग आम्ही त्याचे सगळे सीड बॉल्स तयार केले आणि ते मुलांना म्हणजे त्याचे ग्रो बॅग्स देऊन सीड बॉल्स देऊन त्यांना डेमो दिला की झाड कसं लावायचं आणि ते किती मोठं झाल्यावर जमिनीत लावायचं. हे असं आम्ही करून तो सीड बॉल प्रकल्प म्हणजे आम्ही आणि त्याला पण मुलांनी आम्हाला अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. आणि आम्ही मुलांना सांगितलं की जेव्हा हे मोठे होतील थोडेसे म्हणजे रोप होईल त्याचं तयार, तेव्हा तुम्ही रोडच्या बाजूला तुमच्या शाळेच्या ग्राउंडवर किंवा जंगलात म्हणजे टेकडीवर जाऊन वगैरे लावा आणि त्याच्याबरोबर फोटो काढून पाठवा. आणि मुलं पण त्याला म्हणजे अगदी त्यांनी सांगितलं की नक्की मॅडम आम्ही तुम्हाला पाठवू वगैरे. यावर्षी आम्ही ती सुरुवात केली पर्यावरणाच्या दृष्टीने. आणि तुमच्या या सर्व प्रोजेक्टला कसा प्रतिसाद मिळाला मग याबद्दल काय सांगणार? अतिशय उत्तम प्रतिसाद, अतिशय छान. म्हणजे आता क्षितिज बद्दल तर म्हणजे शाळा आमच्याकडे अप्रोच करतात आणि आम्हाला सांगतात की आमच्या शाळेत हा प्रकल्प घ्या. आधी आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठी घ्यायचो, आता त्यांनी सांगितलं की शिक्षक पालकांसाठी पण घ्या, कारण पालकांना पण सांगणं गरजेचं आहे. आणि मग टीचर्सनी स्वतः सांगितलं की शिक्षकांसाठी पण घ्या, कारण त्यांना पण या गायडन्सची गरज आहे. आणि आता मध्ये असं झालं की आम्ही 7वी ते 10वीच्या पॅरेंट्ससाठी घ्यायचो, तर आता शाळेकडून आले की तुम्ही पहिलीपासूनच्याच पॅरेंट्ससाठी सुरुवात करा. प्री प्रायमरी पासून पण सुरू करा, म्हणजे तेच आपलं फ्युचर आहे. राईट. सो मॅम असं असतं ना की एखादं चांगलं काम आपण करत असलो तर खूप डिफिकल्टीज येतात, तर या कार्यात किती डिफिकल्टी आल्या, कोणत्या आल्या आणि तुम्ही कसं मात केलं त्याला? ऍक्च्युली काय झालं की ज्या वेळेला आम्ही कामाची सुरुवात केली त्यावेळेला खरं तर 3 मोठी आव्हानं आमच्या पुढे होती. म्हणजे अगदी 1994ला एका छोट्याशा किरायाच्या खोलीमध्ये आम्ही IAPAचं चॅप्टर म्हणून ह्या कार्याला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग 96ला आम्हाला चॅरिटी कमिशनरकडून धर्मदाय आयुक्तांकडनं आम्हाला प्रमाणपत्र मिळालं, नोंदणी प्रमाणपत्र. आणि 97ला खरं तर आमचं पहिलं शिशुगृह हे सुरू झालं डॉक्टर श्रॉफ यांच्या सहकार्याने. 99 पासून खरं दत्तकाची पूर्ण गती प्राप्त त्याला झाली. सुरुवातीचा हा जो 5 वर्षाचा कालावधी होता त्याच्यावर पूर्णपणे भर आमचा जनजागृतीवर जास्त होता, कारण 3 प्रकारची प्रमुख आव्हानं आम्हाला होती. मुख्य म्हणजे मराठवाडा हे जसं सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेलं समजलं जातं, अजूनही समजलं जातं. म्हणजे आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे, आपल्याकडे एवढी औद्योगिक खरं तर वसाहती आहे आणि इंडस्ट्रियल ग्रोथ पण भरपूर आहे. पण त्या काळी म्हणजे 30 वर्षापूर्वीचा काल परत माझ्या डोळ्यासमोर येतो तो असा की जिथे धर्म आणि आपल्या परंपरा यांचा पगडा समाजावर जास्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हे काही नवीन सुरू झालेले किंवा नवीन सेवा, आधुनिक सेवा
हे स्वीकारणं हे थोडंसं अवघड होतं. कारण जे दत्तक इच्छुक पालक आहे, ज्यांना वाटतंय की आपण दत्तक घ्यायला पाहिजे, त्यांना परक्याचं आपलं मानणं हे त्यावेळेला खरोखर अवघड होतं. आणि म्हणून हे आम्हाला चॅलेंज स्वीकारावं लागलं. त्याच्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातील समूहांमध्ये आम्ही जात असू आणि दत्तकाचा प्रचार आणि प्रसार आम्ही करत असू. म्हणजे तेव्हा आम्ही असं करायचो की अगदी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर सुद्धा आम्ही छोटे छोटे स्टॉल वगैरे लावून त्यांचं काम करायचं. पूर्ण माहिती द्यायची, दत्तकाची माहिती द्यायची. त्याच्यातनं रोल प्ले सारखे पण माध्यमांचा आम्ही हे केला. त्यावेळेला कारातर्फेच एक दत्तक जागृती सप्ताह म्हणून साजरा व्हायचा 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर. याला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन, पोस्टर कॉम्पिटिशन, निबंध स्पर्धा, जेणेकरून हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि याची एक जनजागृती व्हावी असं म्हणून. आता खरं तर 30 वर्षानंतर असं वाटतंय की आता तशा जनजागृतीची गरज नाहीये. त्यावेळेला अजून एक असं होतं की जे नैसर्गिक पालक आपल्या मुलांचा सांभाळ काही त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे नाही करू शकत, अशांना सुद्धा अशा प्रकारच्या सेवांची काही माहिती नव्हती. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही असे जनजागृतीचे कार्यक्रम हे घेत गेलो. आणि पुढे मग चालून असं सुरुवातीला म्हणजे शासनाची ह्याला मान्यता मिळाल्यानंतर देशांतर्गत दत्तक विधानच आम्ही करत असू सुरुवातीला. पण त्यानंतर आम्हाला विशेष दत्तक संस्था म्हणून शासनाची मान्यता मिळाली वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट कमिशनरेट तर्फे. आणि तेव्हा मग आमचं देशाबाहेरील दत्तक विधान सुद्धा सुरू झालं आमच्याकडे. आणि त्यानंतर जेव्हा शासनाने पण याला जास्त बढावा दिला, पुढाकार घेतला की काही बालगृहांमध्ये अजूनही मोठ्या वयाची जी बाळं आहेत की जी ना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात जाऊ शकत किंवा ॲडॉप्शनला पण नाही जाऊ शकत, तर अशा प्रकारचं आपण हे सुरू केलं पाहिजे, ही मोहीमच. म्हणून गेल्या 5-6 वर्षापासून शासनाने सुरू केलेल्या मोहिमेला पण आम्ही चांगली साथ दिली. आज आमच्याकडे 410हून अधिक बालकांचं दत्तक विधान झालेलं आहे. त्याच्यामध्ये देशाबाहेरील हे जवळपास 19 बालक आहेत आणि साधारणपणे 391 बालक हे आमचे देशांतर्गत दत्तक विधान ज्यांचं झालेलं आहे. मोठ्या बाळांचं दत्तक विधान करणं हे फार मोठं चॅलेंज असतं आणि त्याच्यासाठी त्या मोठ्या बालकांची पण तयारी असते. अशा आमच्याकडे 3 केसेस सक्सेसफुल झालेले आहेत. आज त्या मुली त्यांच्या आई वडिलांकडे आनंदाने राहतात. सुपर्ब. आणि यासोबत तुम्ही एक लास्ट मेसेज काय देणार लिसनरसाठी? लिसनरसाठी स्पेशल नीडसाठी आपल्या भारतामध्ये खूप काही म्हणजे पॅरेंट्स तयार नसतात, तर ती तयारी आपल्याकडे पॅरेंट्सनी दाखवावी. राईट. म्हणजे अजूनही भारतात असं आहे की मूल नाही म्हणून मूल घेतलं जातं, पण म्हणजे समाजाला जीवन भेटावं. तर म्हणजे तर आता आम्ही असं आवाहन करू शकतो की परदेशातले लोक, कारण त्यांनी ते सोशल अवेअरनेस म्हणून ते मूल दत्तक घेतात. त्यांना स्वतःची 2-3 मुलं असतात, पण ते आणि स्पेशल नीड घेतात, स्पेशल नीड घेतात. की भारतामध्ये स्पेशल नीड मुलं फारच कमी वेळेला दत्तक जातात. म्हणजे आमच्याकडून तरी आता सुरू झाले, प्रमाण नाही असं नाही, पण त्याच्यासाठी मात्र आम्ही नक्कीच आवाहन करू की लोकांनी त्याही दृष्टीने विचार करायला पाहिजे की स्पेशल नीड साठी पण त्यांनी विचार करावा. आणि इव्हन आजकालची जी न्यू जनरेशन आहे त्यांचं असं पण म्हणणं आहे की स्वतःचे मूल करण्यापेक्षा आपण अडॉप्शन करूया. तर ही खूप छान गोष्ट नवीन क्रिएट होत चालली. नवीन पिढीला पण अशा प्रकारचं एक आव्हान आपण करू. अजून एक आम्हाला म्हणजे मोठ्या बाळांचं तर दत्तक स्वीकारावं त्यांनी. कारण जनरली काय असतं, हे जे ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे त्यांची अशी धारणा असते की हे लहानपणापासून असलं तर मग सगळे प्रॉब्लेम्स येत नाहीत, अशी एक मानसिकता त्या बाळांसाठी तेच त्यांचे आई वडील असतात त्याच्यामुळे.
पण आत्ता संस्थेत आम्हाला ज्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो तो भाग असा आहे की संस्थांमध्ये मुलींना प्रवेश सोडण्याचं प्रमाण जास्त आहे. जास्त अजूनही. आहे. आणि सध्या आमच्याकडे 16 मुलीच आहेत. अच्छा. फक्त मुली आहे, एकही मुलगा नाहीये. हे 20ची मान्यता आहे 20ची आमच्या शिशुगृहाला आणि त्यात 20ची संख्या असते जनरली. आणि हे सगळं CWCच्या मार्फतच त्यांची प्रवेश प्रक्रिया होत असते. पण त्याच्यात आणि पाळणा ही सुद्धा एक आम्ही योजना राबवतो. ही अच्छा. केंद्र शासनाची योजना आहे. कारण मी समजा आहे एक स्त्री आणि मला माहितीये की मी माझ्या मुलाचा किंवा मुलीचा सांभाळ करू शकत नाही, पण समाजाने मला काही दूषण देऊ नये किंवा माझी काय आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये याच्यासाठी ती पाळणा योजना आहे. आणि ती अशी जी कोणी गरजू आहे, अडचणीत सापडलेली स्त्री आहे ती त्याला त्या पाळण्यात बाळाला सोडू पाळण्यात शकते. आणि त्यावेळेला तिथे बेल असते, ती वाजवल्या जाते आणि मग त्यांचा सांभाळ आम्ही करतो आणि त्यांना दत्तकाद्वारे पुनर्वसन आणि करतो. त्याच्या मागे अजून एक उद्देश पण आहे की कुठेही बाळ फेकलं तर कधी कधी आम्ही खूप असे अनुभव घेतलेत की लचके तोडणं, कुत्रे येतात कुत्रे, लचके हा, तोडतात, खर्च. मुंग्या बाळाला खातात. कचरा हे कुंडीत सगळं होऊ टाकलेले नये असतात बाळाला. म्हणून पण त्यापेक्षा चांगलं आहे त्या की तुम्ही पाळण्यात पाळण्यात सोडा. हे सुरक्षा बालकांची हा, मुळात हे आणि- सगळं काम जे आहे ते बाल हक्काच्या साठी आहे. राईट टू सर्व्हायव्हल, राईट टू प्रोटेक्शन हे जे आपण म्हणतो चाइल्ड राईट्स मध्ये, तर त्या दृष्टीने ही योजना आली आणि मग ही आम्ही सुद्धा राबवतोय. तर जेव्हा मुलींचं प्रमाण जास्त आहे असं दिसतं त्यावेळेला मात्र अस्वस्थ व्हायला होतं आणि आपण कुठे चाललो आहोत, म्हणजे खरंच आपली 21व्या शतकाकडे वाटचाल आहे का, बाकी आपण खूप प्रगती केली हे लक्षात येतं. म्हणजे टेक्नॉलॉजी असेल, सायन्स असेल, अजून विविध क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये पण मुलींचं प्रमाण खरं म्हणजे मुलींनी सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करून आपली क्षमता दाखवली. असं असताना सुद्धा आज हे प्रमाण दिसतंय, ह्याचं अत्यंत वाईट वाटतं. आणि त्याच्यासाठी जनजागृती व्हावी असं गरजेचं आहे. आणि अजून एक मला असं आवाहन करावं असं वाटतं की तरुण पिढीने पण म्हणजे अशा संस्थांकडे म्हणजे डोनेशनच्या दृष्टीने पण लक्ष द्यायला पाहिजे आणि डोनेशन्स पण करायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मुलांना अशा संस्थांमध्ये न्यायला पाहिजे की ह्या मुलांना माहितीच नसतं, ह्या लहान मुलांना, की अशी काही मुलं असतात की ज्यांना आईबाबा नाहीत, ज्यांना घरच नाहीये. तर ह्या मुलांना हल्ली जे हट्ट आणि हे झालेले आहेत, कारण कमी मुलं, एखादं मूल वगैरे प्रत्येक हट्ट पूर्ण केला जातो, त्यामुळे त्यांना हे माहितीच नसतं की जगात काही कमी आहे. तर अशा संस्थांमध्ये मुलांना घेऊन यायला पाहिजे, तिथे वाढदिवस साजरे करायला पाहिजे. तर आपोआप त्या मुलांनाही कळेल की असं पण असतं. पण आम्ही आमच्या बाळांची इतकी छान काळजी घेतो की एका घरात काय काळजी घेतल्या जाईल ते सगळं आम्ही व्यवस्थित त्यांना पुरवत असतो. मुख्य म्हणजे साकारची भरभराट हो असं आम्हाला कधीच वाटत नाही. नाही, पण झाली पाहिजे. अशा संस्था बंद पडल्या पाहिजे. लोक म्हणजे स्वतःची मुलं, प्रत्येकाने आपलं मूल वाढवणं इतके प्रत्येक जण सक्षम व्हायला पाहिजे. अशी बाळ येऊच असे नये. बाळ अशी येऊ बाळाला नये. जन्मालाच एका परी जसं कुमारी हे माता तसं म्हणाले, समाजाचं काळी बाजू प्रसन्न म्हणावी. कृतीतलं आलेलं ही समस्या आहे. आणि त्याच्यामुळे म्हणूनच आमचा हा क्षितिज प्रकल्प विशेषतः सुरू आम्ही केलेला. केलेला थँक्यू सो आहे. मच मॅम की तुम्ही इतकी इमोशनल आणि टचिंग स्टोरी आम्हाला शेअर केली आहे. थँक्स अ लॉट. स्टेडियम टाइम जिम 90.8 FM, साथ है तो बात है.